माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग 52. युद्धकांड सुरू. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. तथापि दुसऱ्याच क्षणी हनुमानाने पुनर्विचार केला. सुग्रीव निश्चित लवकरच शुद्धीवर येईल. कसेही करून स्वतःची सुटका करून घेईल. जर दुसऱ्या कोणाकडून तो वाचवला गेला असे दिसले तर त्याला तो अपमान वाटेल, तो नाराज होईल. सुग्रीवाला कैद करून कुंभकर्णाने लंकेत प्रवेश केला. तेव्हा आनंदित झालेले नागरिक विजयी वीरावर अक्षता सुगंधी पाण्याचा वर्षाव करू लागले. तथापि या वर्षावामुळे सुग्रीव शुद्धीवर यायला मदत झाली. अशा तऱ्हेने आपले अवधान सावरत वानर राजाने पुन्हा प्रतिकार करायला सुरुवात केली. प्रथम सुग्रीवाने आपल्या तीक्ष्ण नखांनी कुंभकर्णाच्या कानाच्या पाळ्या फाडून काढल्या. नंतर त्याने कुंभकर्णाच्या नाकाचा चावा घेतला. पायाच्या नखांनी त्याच्या दोन्ही बाजू फाडून काढल्या. तीव्र वेदनाने व्यथित झालेल्या कुंभकर्णाने रागाने सुग्रीवाला खाली फेकले. त्याला मारायला सुरुवात केली. तथापि सुग्रीवाने त्वरित हवेत उडी मारली. क्षणभरातच तो रामाकडे परतला. खूप भूक लागलेल्या क्रुद्ध कुंभकर्णाने एक प्रचंड हातोडा उचलला. वानरांना गिळंकृत करण्यासाठी तो शत्रू सैन्याच्या रांगामध्ये शिरला. मुठभर वानर तसेच राक्षसांना उचलून त्याने त्यांना आपल्या तोंडात कोंबले. त्या रक्तमांसाच्या धारा त्याच्या तोंडाच्या कडेने वाहू लागल्या. घाबरलेले वानरे रामाचा आश्रय घ्यायचा प्रयत्न करीत होते, परंतु आपल्या पसरलेल्या बाहूंनी शेकडो वानरांना विळखा घालीत कुंभकर्ण इकडे तिकडे धावत होता. नंतर बाणांचा वर्षाव करीत लक्ष्मण कुंभकर्णावर चालून आले, पण राक्षसाने ते सर्व बाण चुकवले. हे पाहून क्रोधित झालेल्या लक्ष्मणाने बाणांनी कुंभकर्णाचे चिलखत आच्छादून टाकले. कुंभकर्ण तुच्छतेने म्हणाला, मला रामाशी लढायचे आहे, त्याच्या धाकट्या भावाशी नव्हे. उत्तरादाखल लक्ष्मणाने रामाकडे बोट दाखवले. कुंभकर्ण लक्ष्मणाला बाजूला ठेवून रामाच्या दिशेने निघाला. जेव्हा तो राक्षस रामाच्या दिशेने धावला तेव्हा त्यांनी त्वरित रुद्रास्त्र सोडले. ते जसे त्याच्या छातीत घुसले तसा हातातील गदा सोडीत त्याची इतर अस्त्रे येथे तेथे पाडत कुंभकर्ण धडपड करू लागला. त्याच्या माघारीचा फायदा उठवण्याचा प्रयत्नात जे वानर होते त्यांना निशस्त्र कुंभकर्ण आपल्या मुठीशी पिटाळून लावू लागला. नंतर त्याने एका पर्वत शिखर उचलले. तो रामाच्या दिशेने धावला. रामाने ताबडतोब 7 बाणांनी त्या खडकाच्या समूहाचे छोटे छोटे तुकडे केले. खाली पडणाऱ्या अवशेषामुळे 200हून अधिक वानर कोलमोडले. लक्ष्मण रामाला म्हणाले, रक्त प्यायल्याने कुंभकर्णाला एवढा उन्माद चढला आहे की वानर राक्षस यांच्यात काही फरक न पडता तो त्यांना खाऊन टाकत आहे. जर हजारो वानर कुंभकर्णाच्या शरीरावर चढले तर त्या वजनाने खाली आल्यामुळे राक्षसाचा सहजपणे पराभव करता येईल. नंतर असंख्य वानर कुंभकर्णाच्या शरीरावर चढू लागले. खाण्यासाठी वांद्रे शोधणारा कुंभकर्ण इकडे तिकडे फिरत असताना आपले शरीर हलवून चढणाऱ्या वानरांना झटकण्याचा प्रयत्न करू लागला. पुढे धावून जाण्यासाठी रामाने ही संधी साधली. आपल्या धनुष्याची दोरी कानापर्यंत ओढून रामाने आव्हान दिले, त्या अधर्मातल्या अधम राक्षसा, माझे बाण तुला यमसदनी नेईपर्यंत क्षणभर माझ्यासमोर उभा राहा. वर बघणाऱ्या कुंभकर्णाला राम आपल्या पुढ्यात पाहून अत्यानंद झाला. आनंदाने हसत तो म्हणाला, काय सुदैव आहे, तू मला ही संधी दिलीस, त्याबद्दल मी तुझा आभारी. मी लगेच तुला खाऊन टाकतो. रामाने बाणाचा पाऊस पाडला, पण विचलित न होता विनविलंब शत्रूची कत्तल करण्याच्या आशेने कुंभकर्णाने एक भयंकर गदा उचलली. प्रत्युत्तरादाखल रामाने सामर्थ्यशाली वायू अस्त्राला आव्हान केले. त्या अस्त्राने कुंभकर्णाच्या ज्या हातात गदा होती तो उजवा हात छाटून टाकला. कुंभकर्णाचा प्रचंड हात जमिनीवर पडला तेव्हा वेदनेने त्याने आरोळी ठोकली. त्या हाताखाली वानरसेनेची एक प्रचंड संपूर्ण तुकडी चिरडली गेली. रागाने बेभान झालेल्या कुंभकर्णाने डाव्या हाताने एक प्रचंड झाड उपटले. तो रामावर धावून गेला. तथापि प्रबळ असे यंद्रास्त्र आवाहित करून रामाने त्याचा उरलेला हात एक छाटून टाकला. तो प्रचंड हात जमिनीवर गळून पडला तेव्हा असंख्य वानर राक्षस त्यांच्या खाली चिरडले गेले. दोन्ही हात तुटले होते तरी कुंभकर्णाने भयानक गर्जना करीत रामावर धावून जाणे चालूच ठेवले. नंतर रामाने 2 बाणांनी राक्षसाची पावले छाटून टाकली. तरी आपले भयानक तोंड उघडून रामांना खाऊन टाकण्याच्या हेतूने कुंभकर्ण जीवाच्या आकांताने त्यांच्या दिशेने लंगडत जाऊ लागला. कुंभकर्ण स्थिरपणे पुढे येत राहिला तसे रामाने त्याचे उघडे तोंड इतक्या बाणाने भरून टाकले की त्याला श्वास घेणे अवघड झाले. शेवटी अत्यंतिक वेदनेने शुद्ध हरपत असलेला
कुंभकर्ण कलंडू लागला. नंतर रामाने दुसरे यंत्रास्त्र सोडले. हे अस्त्र आकाशातून झेपावले. सर्व दिशा प्रकाशमान करीत त्याने कुंभकर्णाचे मस्तक धडावेगळे केले. कुंभकर्णाचे प्रचंड शरीर मोठमोठे मासे सुसरी यांना चिरडत समुद्राच्या पाण्यात जोरात आढळले. त्याचे पूर्ण चंद्राप्रमाणे चककणारे मस्तक मोठमोठ्या प्रासादाची तटबंदी तसेच प्रवेशद्वाराच्या बऱ्याच भागांची तोडफोड करीत लंकेच्या राजरस्त्यावर पडले. आकाशातून देवी देवतांनी हर्षमादाचे चित्कार काढले. प्रत्येकाला 5-5 तोंडे असण्यासारखे वानर रामाच्या विजयाचे गोडवे गाऊ लागले. कुंभकर्णाचे नातेवाईक दुःखाने रडू लागले. आपल्या विरोचित कृत्याबद्दल रामदैवी आनंद अनुभवू लागले. कुंभकर्णाच्या छाटल्या गेलेल्या मस्तकाने नगराच्या प्रवेशद्वाराची वाट अडविली. त्याचे प्रचंड मृत शरीर समुद्रात अर्धवट बुडाले. हे रावणाच्या कानी गेले. त्याच्या दृष्टीने ते अतिच होते. हे ऐकताच त्याला भोळ आली. शुद्धीवर आल्यावर तो विलाप करू लागला. कुंभकर्णाशिवाय मी जगू शकणार नाही, कारण यापुढे आयुष्याला काही अर्थ नाही. विभीषणाचे ऐकून मी केवढी मोठी चूक केली. त्रिशीर नावाचा रावणाचा एक पुत्र म्हणाला, पिताजी शोक करू नका, माझ्याकडे अफाट शक्ती ब्रह्मदेवाने दिलेली अस्त्र आहे. माझे देवांतक नरांतक अति काय हे बंधू चमत्कृती करण्यात वाकबदार आहे. आकाशात उडत असताना लढू शकतात. आम्ही एकत्र जाऊ. राम लक्ष्मण वानर योद्ध्यांना ठार करू. कृपया तुम्ही शोक करणे सोडा. त्रिशिराच्या अभिवचनाने रावणात उत्साह संचारला. आपल्या 4ही पुत्रांना अलंकार माळांनी सजवल्यानंतर राक्षस राजाने त्यांना महापार्श्व महोदरा समवेत लाईन्यावर लढाईवर पाठवले. प्रचंड राक्षस सेना 6 सामर्थ्यशाली योद्ध्यांच्या नेतृत्वाखाली निघाली. दोन्हीकडून आवेशाने गर्जना केल्या गेल्या तशी लढाईला सुरुवात झाली. लवकरच युद्धभूमीवर चालणे अवघड होईल, कारण जिकडे तिकडे प्रेताच्या राशी, छाटलेले अवयव, तुटलेले रथ, भंगलेले पर्वत शिखरे, सुळके पसरले होते. आधी कुंभकर्णाने ज्या वानरांना जखमी केले होते ते वानर ताजेतवाने होऊन लढाईत भाग घेऊ लागले. प्रथमदर्शनी तेच वरचढ दिसत होते. नंतर अश्वारूढ झालेल्या नरंताकाने आपल्या भाल्याने 700 वानर सैनिकांचा शिरच्छेद केला. सुग्रीवाने अंगदाला रावणपुत्रावर हल्ला करण्याचा आदेश दिला. अशा तऱ्हेने निशस्त्र असलेला वांगत पुढे आला. नरांतकाला आव्हान देऊ लागला, सामान्य वानरांशी लढण्यात तुझा वेळ तू वाया का घालवत आहे? तू स्वतःला मोठा वीर मानत असेल तर तुझा भाला माझ्या छातीवर फेक. रागाने ओठ चावत नरांतकाने अचानक आपला भाला फिरकावला. तथापि तो जेव्हा अंगदावर आदळला तेव्हा त्याचे तुकडे तुकडे होऊन जमिनीवर पडले. अंगद पुढे झेपावला. आपल्या मुठीने त्याने नरांतकाच्या अश्वाच्या मस्तकावर प्रहार केला. कवटी तुटून ती अश्व मृत होऊन जमिनीवर पडला. क्रोधाने पेटलेल्या नरांतकाने जमिनीवर उडी मारली. आपल्या मुठीने अंगदाच्या कवटीवर जोरदार आघात करून सूड घेतला. अंगदाच्या जखमेतून रक्त वाहू लागता तो मागे भेल काढला, पण लगेच त्याने स्वतःच्या सावरले. पुन्हा मूठ घट्ट आवळून धरत अंगद पुढे धावला. पूर्ण ताकदीनिशी त्याने शत्रूवर प्रहार केला. तो जोरदार फटक्याने नरांतकाच्या छातीचा चुराडा झाला. तो मृत होऊन युद्धभूमीवर कोसळला. अंगदाचे विरोचित कृत्य पाहून रामांना आनंद झाला, आश्चर्य वाटले. परंतु आपल्या पुतण्याचा पुत्र महोदराला सहन झाला नाही. तो देवांतक त्रिशिरासह अंगदावर धावून गेला. अंगदाने जेव्हा 3 राक्षसांना चाल करून येताना पाहिले तेव्हा त्याने एक प्रचंड वृक्ष तोडून देवांतकावर भिरकावला. त्रिशिराने सहजपणे आपल्या बाणाने त्या वृक्षाचे तुकडे केले. अंगद सातत्याने वृक्ष खडक यांचा मारा करत राहिला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. नंतर हत्तीवर बसलेला महोदर अंगदाजवळ आला. अनकुचिदार गदेने त्याच्या छातीवर त्याने प्रहार केला. तथापि त्यामुळे अंगदावर जराही परिणाम झाला नाही. त्याने आपल्या हाताने हत्तीवर जोरदार प्रहार केला. तेव्हा तो प्रचंड पशु मरून खाली पडला. तेव्हा अंगदाने त्याचा एक सुळा उपटला. तो देवांतकावर भिरकावला. त्यामुळे देवांतक गंभीररित्या जखमी झाला. तथापि तो लगेच सावरला. आपल्या गदेने त्याने अंगदावर जोरदार प्रहार केला. त्यामुळे तो राजपुत्र गुडघ्यावर चढला. अंगद लगेच आपल्या पायावर उभा राहिला. तेव्हा तोच त्रिशिराने त्याच्या कपाळावर 3 बाण सोडले. हनुमान नील राजपुत्राच्या मदतीसाठी धावले. नीलाने एक पर्वत शिखर त्रिशिरावर ठेकले. 3 मस्तके असलेल्या राक्षसाने जसा त्याचा चुरडा केला तसा देवांतक आपली गदा उचलून हनुमानावर धावून गेला. देवांतकाचा आघात चुकवण्यासाठी हनुमानाने एवढीच उडी मारली. त्याच वेळी आपल्या आवळलेल्या मुठीने त्या राक्षसांच्या मस्तकावर प्रहार केला. देवांतकाची कवटी पूर्णपणे चिरडली जाऊन तो रणांगणावर मरून पडला.
दरम्यान त्रिशराने नेलावर बाणांचा पाऊस पाडला. महोदर दुसऱ्या हत्तीवर आरूढ होऊन पुन्हा लढाईत सामील झाला. नीलाच्या सर्व अंगात बाण घुसल्याने क्षणभर त्याची शुद्ध हरपली. बाणावर आल्यावर नीलाने एक पर्वत शिखर उचलले. हवेत उडी घेत ते महोदराच्या मस्तकावर जोराने मारले. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात पुढील कथा बघूया. जर श्रवण केले असेल तर जय श्रीराम लिहायला विसरू नका. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.